सिनेमा. सूर्याची किरणे डोळ्यावर पडताच तो जागी झाला. डोळे चोळतच तो जमिनीवर अंथरलेल्या गोणीवरून उठला आणि त्याने चहूकडे पाहिले. फुटपाथवर येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ जरा नेहमीपेक्षा जास्तच होती. त्यामुळे आज आपण जरा उठायला उशीर केला असे त्याला जाणले. काल रात्री डोळ्यात असंख्य स्वप्ने घेऊन झोपी गेलेला तो खरं आज लवकर उठणार होता. आज लवकर कचरा वेचून तो कचरा विकून मग तो धावणार होता. त्या विभागातील एकमेव सिनेमागृहाच्या दिशेने, जिथे गेले 2 आठवडे झळकत होता त्याच्या आवडत्या नटाचा तो सिनेमा आणि आपल्या आवडत्या नटाचा तो सिनेमा पाहण्यासाठीच गेले 2 आठवडे तो करत होता दर दिवसागणिक होणाऱ्या कमाईतून 4 पैसे वाचवण्याची खटपट. आपल्या आवडत्या नटाचा गाजणारा तो सिनेमा पाहण्यासाठी त्याने कालपर्यंत बरीच बचत केली होती. प्रत्येक सिनेमात शानदारपणे वावरणाऱ्या त्या नटाचा सिनेमात तिकिटाबारीवर बक्कळ पैसे कमवायचा. प्रत्येक सिनेमात त्या नटाची होणारी एंट्री शानदार असायचीच. आजवर करोडोंच्या गळ्यातील ताईत असलेला आपल्या आवडत्या नटाचा सिनेमा त्यात शानदार पद्धतीने पाहता येण्यासाठीच आज त्याने आठवड्याच्या बाजारातून खरेदी केले होते. एक जोडी कपडे आणि बुटाचे जोड देखील. आज दिवसभर जमा झालेला कचरा घेऊन तो लगबगीने विकण्यासाठी भंगारवाल्याच्या दुकानाच्या दिशेने धावला आणि हातात आलेले 100 रुपये घेऊन सोबत आणलेले कपडे अंगावर चढवून तो निघाला. त्या विभागातील एकमेव सिनेमागृहाच्या दिशेने तो एव्हाना त्या सिनेमागृहापाशी येऊन थबकला देखील. सिनेमागृहाबाहेर असणाऱ्या तिकीट खिडकीवर झेप घेताच त्याने काउंटरवर तिकिटासाठी विचारपूस केली असता त्याला तो खेळ हाऊसफुल असल्याचे कळले. मग त्याने सिनेमागृहाबाहेर जमलेल्या गर्दीत एक नजर फिरवून तो बारकाईने ब्लॅकचे तिकीटं विक्री करणाऱ्या शोधू लागला. तेवढ्यात त्याच्या कानावर ब्लॅकने तिकीटं विकणाऱ्यांचा आवाज ऐकू आला. त्याच्या नजरेने त्या आवाजाचा कानोसा घेत त्याने त्या गर्दीत ब्लॅकचे तिकीटं विकणाऱ्या त्या इसमास अचूक हेरले आणि तो तिकीट विकत घेण्यासाठी त्याच दिशेने धावला. परंतु तिकिटाचा दर ऐकता क्षणी त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता काहीशी कमी झाली. कारण आता तिकिटाचे दर होते 200 रुपये आणि त्याच्या खिशात आजची कमाई आणि कालचे शिल्लक राहिलेली रक्कम अशी एकूण मिळून फक्त 150 रुपये होते. त्या तिकीट विकणाऱ्याला वारंवार दर कमी करण्यासाठी विनवणी करू लागला, पण तो ब्लॅकने तिकीटं विकणारा देखील ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. कारण आज त्याच्याही कमाईचा दिवस होता. कित्येक दिवसांनंतर आज त्यालाही नेहमीच्या कमाईपेक्षा 4 पैसे जास्त मिळणार होते. अखेर त्या ब्लॅकने तिकीट विकणाऱ्यानेही त्याच 150 रुपयात त्या सिनेमाची तिकीट देण्यास नकार देताच तो हताश मनाने त्या सिनेमागृहाबाहेर पडला. रस्त्याशेजारीच असणाऱ्या वडापाव गाडीवर त्याने एक वडापाव घेतला आणि तो खातच न्याहाळू लागला सिनेमागृहाबाहेर विजेच्या झोतात झळकणाऱ्या त्या सिनेमाच्या पोस्टरकडे. धन्यवाद.